एक तरुण मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत गावाबाहेरच्या विहिरीवर पाणी भरत होती. तेवढ्यात एक श्रीमंत व्यापारी घोड्यावरून तिथून जात होता. प्रचंड उष्णता आणि लांबच्या प्रवासामुळे तो खूप तहानलेला होता. विहिरीवर पाणी भरणाऱ्या त्या तरुण मुलीला पाहताच त्याने घोड्याचा लगाम ओढला, खाली उतरला आणि म्हणाला, तुम्ही त्याला प्यायला थोडे पाणी दिले तर खूप बरे होईल. त्याच्याकडे न पाहता त्या मुलीने विहिरीतून पाणी काढून त्याला दिले, पण देताना सुद्धा तिची नजर खालीच होती. तो व्यापारी तिच्या देहबोलीकडे बारकाईने पाहत होता. ती मुलगी खूप सुंदर होती, पण तिच्या चेहऱ्यावर गर्वाचा लवलेशही नव्हता. एका अनोळखी व्यक्तीसमोर तिचा असलेला लाजाळूपणा हेच तिच्या प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे लक्षण होते. तिच्या साध्या स्वभावाने व्यापाऱ्याच्या हृदयाला स्पर्श केला. त्याने मनातल्या मनात विचार केला की जर अशी समजूतदार आणि सद्गुणी मुलगी त्याच्या आयुष्यात आली तर त्याचे आयुष्यच बदलून जाईल. ती मुलगी पाणी आणून घरी परतत असताना व्यापारी हळूच तिच्या मागे गेला. त्याला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. थोड्याच वेळात ती मुलगी एका साध्या घरात शिरली. व्यापाऱ्याने आपला घोडा बाहेर थांबवला आणि दाराजवळ जाऊन विचारले, आत कोणी आहे का? काही क्षणातच एक मध्यमवयीन गृहस्थ बाहेर आले. घसा साफ करत व्यापारी म्हणाला, साहेब, मला खूप तहान लागली आहे, थोडे पाणी मिळाल्यास खूप बरे होईल. त्या गृहस्थाने व्यापाऱ्याला आत नेले आणि आपल्या मुलीला पाणी आणायला बोलावले. त्या मुलीने नजर खाली घालून व्यापाऱ्याला पुन्हा पाणी दिले आणि ती आत गेली. ती गेल्यावर व्यापाऱ्याने विचारले, ही तुमची मुलगी आहे का? त्या गृहस्थाने होकारार्थी मान हलवली. मग व्यापाऱ्याने विचारले, तिचे लग्न झाले आहे की ती अजूनही कुमारी आहे? तिच्या वडिलांनी उत्तर दिले की ती अजूनही कुमारी आहे. तो व्यापारी थोडासा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तुम्ही इतक्या सुंदर आणि हुशार मुलीचे लग्न अजून का लावून दिले नाही? मुलीच्या वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, माझी मुलगी केवळ सुंदरच नाही तर सुशिक्षित आणि हुशारी आहे. तिचे लग्न लावून द्यावे असे मला वाटत नाही. तिने एखाद्या गरीब कुटुंबात जाऊन आयुष्यभर हाल सोसावे, पण ती माझ्याकडे तिचे लग्न श्रीमंत कुटुंबात लावून देण्याची ऐपत नाही. व्यापारी म्हणाला, तुमची हरकत नसेल तर मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. मी तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी तुमच्या दारात आलो आहे. मुलीचे वडील त्याच्याकडे रोखून बघत म्हणाले, मुला, तुम्ही प्रतिष्ठित घराण्यातील दिसता. मला एवढा मोठा हुंडा देणे परवडत नाही आणि माझी तुमच्याशी अजून पुरेशी ओळखही नाही. तो व्यापारी नम्रपणे म्हणाला, जेव्हा मी तुमच्या मुलीसाठी याचना करत आहे तेव्हा हुंड्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि माझ्या ओळखीबद्दल सांगायचं तर माझं नाव विजय सिंग आहे आणि मी सूरजगड गावचा आहे. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही त्याबद्दल माहिती काढू शकता. विजय सिंगचे शब्द ऐकून मुलीचे वडील खोल विचारात पडले. क्षणभर शांत राहिल्यानंतर ते म्हणाले, बाळा, मी इतका मोठा निर्णय एकटा घेऊ शकत नाही. तुला उत्तर देण्यापूर्वी मला माझ्या कुटुंबाशी आणि नातेवाईकांशी सलामसलत करावी लागेल. विजय सिंगने आदराने मान झुकवली आणि म्हणाला, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तसेच करा. मी तुमच्या उत्तराची वाट पाहतो. असे म्हणून तो निघून गेला. तो गेल्यावर मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीला सर्व काही सांगितले. आज एका श्रीमंत घरचा तरुण आला होता. तो आपल्या मुलीशी लग्न करण्याची मागणी घालत आहे आणि त्यासाठी तो तिची भीक ही मागत आहे. हे ऐकून त्याची पत्नी आनंदाने म्हणाली, जर असं असेल तर आपण हे स्वीकारायला हवं. आपल्या मुलीचं आयुष्य अधिक चांगलं होईल. पण मुलीचे वडील अजूनही चिंतेत होते. घसा साफ करत ते म्हणाले, ते एका प्रतिष्ठित घराण्यातली आहे. उद्या आपल्याला अशा एखाद्या गोष्टीला सामोरे जाऊ लागू शकते ज्यामुळे आपली फजिती होईल. त्यामुळे मी माझ्या नातेवाईकांशी सल्लामसलत केल्यावरच हा निर्णय घेईल. संध्याकाळ जसजशी जवळ आली तसतसे कुटुंबीय आणि समाजातील सदस्य जमले. तेव्हा त्यांनी सर्वांना संपूर्ण प्रकरण समजावून सांगितले. सर्वांनी सहमती दर्शवली. तो आदराने तुमच्या मुलीला मागत असल्यामुळे नकार देण्याचे काही कारण नाही. असा माणूस तुमच्या मुलीला कधीही इजा करणार नाही. अखेरीस सर्वांच्या संमतीने मीरा नावाच्या त्या मुलीचे लग्न विजय सिंगशी ठरले. जेव्हा विजय सिंग परत आला तेव्हा मीराचे वडील म्हणाले, मी माझ्या घरच्यांशी सलामसलत केली आहे. मी तुझीच वाट पाहत होतो. मला हे नाते मान्य आहे. काही दिवसातच त्या दोघांचे आनंदाने लग्न झाले. लग्नानंतर विजय सिंग आपल्या नवीन वधूसह निघून गेला. त्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायला अनेक दिवस लागायचे. त्यांचा प्रवास पुढे चालू असताना संध्याकाळ झाली म्हणून त्यांनी जंगलात एक योग्य जागा शोधून तिथे तळ ठोकला. या जंगलाजवळ एक तरुण मेंढपाळ आपल्या बकऱ्या चारत होता. थोड्या अंतरावर एक तलाव होता. तो मेंढपाळ आपल्या बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी तलावाजवळ घेऊन आला आणि त्यांच्यासारखंच पाणी पिण्यासाठी खाली वाकला. विजय सिंग थोड्या अंतरावर बसला होता. मीरा हे सर्व पाहत होती. त्या मेंढपाळाला असे पाणी पिताना पाहून विजय सिंग उपहासाने म्हणाला, बघा, तो अगदी बकरीसारखा दिसतोय. जणू काही तो त्यांचाच बछडा आहे. मीराने शांतपणे उत्तर दिले, नाही साहेब, माणसेही बछडेच असतात. फक्त त्या संगतीचा तसा परिणाम होतो.
विजयसिंगने तेच वाक्य पुन्हा उच्चारले, पण मीराने नम्रपणे उत्तर दिले. जेव्हा असे 3 वेळा घडले तेव्हा विजयसिंगला प्रचंड राग आला. रागाने त्याचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला, आपल्या लग्नाला अजून 1 दिवसही झाला नाही आणि तू माझ्या कामात ढवळाढवळ करत आहेस. पुढे तू माझे घर कसे सांभाळणार? तो आणखीनच रागाने म्हणाला, आजपासून माझा तुझ्याशी काही संबंध नाही. तुला जिथे जायचे असेल तिथे जा, पण माझ्या घरी येण्याचा प्रयत्न करू नकोस. जर कधी तुझा सामना माझ्याशी झाला तर लक्षात ठेव, तुझी तलवार आणि तुझं शिर माझ्या ताब्यात असेल. आपल्या गर्वाने आंधळा झालेला विजयसिंग मीराला जंगलात एकटी सोडून घोड्यावर स्वार झाला आणि निघून गेला. जणू काही मीरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सर्व काही इतके पटकन घडले की आपल्यासोबत काय झाले आहे हे तिला कळलेच नाही. ती डसडसं रडू लागली. जेव्हा त्या तरुण मेंढपाळाने तिचे आर्त रडणे ऐकले तेव्हा तो आश्चर्याने तिच्या जवळ आला आणि तिच्या रडण्याबद्दल विचारू लागला. मीराने मनात ठरवले होते की आपल्या वडिलांच्या घरी कधीही परत जाणार नाही, कारण ती आपल्या घरच्यांना आणि गावकऱ्यांना या सगळ्याबद्दल कसे सांगणार होती. त्या मेंढपाळाने पुन्हा तिला नम्रपणे विचारले. खरे तर तो बकऱ्यांसोबत तलावात पाणी पित असताना जंगलाच्या मध्यभागी एका नववधूला रडताना पाहून त्याला धक्काच बसला. मग मीराने मनातल्या मनात एक निर्णय घेतला. तिने विचार केला की तिचा नवरा त्याबद्दल बोलत होता, म्हणूनच जेव्हा तिला विश्वास होता की एक दिवस ती आपल्या गर्विष्ठ नवऱ्याला धडा शिकवेल, त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल. जेव्हा त्या मुळ्या मेंढपाळाने तिसऱ्यांदा का असे विचारले तेव्हा अखेरीस तिने आपले अश्रू पुसले आणि म्हणाली, आजच मी गर्वाने आंधळ्या झालेल्या माणसाशी लग्न केले. त्याने मला या निर्जन जंगलात एकटे सोडून दिले. मेंढपाळाला सगळं काही समजलं नाही, पण त्याने आणखी काही प्रश्न विचारले नाहीत. तो म्हणाला, जर तुला दुसरा काही आधार नसेल तर माझ्यासोबत माझ्या घरी ये. आजपासून तू माझी बहीण आहेस आणि मी तुझा भाऊ आहे. हे ऐकून मीराला थोडे बरे वाटले. तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून ती त्या मेंढपाळासोबत गेली. त्या मेंढपाळाचे नाव अर्जुन होते. या जगात त्याच्या वृद्ध आईशिवाय दुसरे कोणी नव्हते. जेव्हा अर्जुन मीराला नवरीसारखे सजवून घरी घेऊन आला तेव्हा त्याची आई आश्चर्यचकित झाली. ती काही बोलण्याआधीच अर्जुनने तिला जंगलात घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला, आई, आजपासून ती सुद्धा आपल्यासोबत राहील. ती वृद्ध स्त्री सुरुवातीला नाराज झाली, पण ती कोण आहे आणि कशी असेल याचा ती विचार करू लागली. तेव्हा मीरा आदराने म्हणाली, आई, मला समजते की एका अनोळखी व्यक्तीला घरात जागा देणे सोपे नसते, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला कधीही लाजिरवाणे करणार नाही. अखेरीस त्या वृद्ध स्त्रीने आपल्या मुलाचे आणि मीराचे म्हणणे मान्य केले. मीरा एक अतिशय हुशार आणि सुशिक्षित मुलगी होती. जरी त्या म्हातारीने त्याला घरात राहण्यास भाग पाडले होते, तरी मीराने तिला आपली आई आणि अर्जुनला आपला भाऊ म्हणून स्वीकारले होते. सुरुवातीला तिने अर्जुनला नीट बोलायला, लोकांशी कसे वागावे आणि जगात कसे जगावे हे शिकवायला सुरुवात केली. हळूहळू अर्जुनची जीवनशैली, बोलणे आणि समाज लक्षणीयरित्या बदलू लागली. जेव्हा मीराचा आत्मविश्वास वाढला, अर्जुन आता पूर्वीसारखा साधा मेंढपाळ राहिला नाही हे लक्षात आल्यावर एके दिवशी ती म्हणाली, भाऊ, तुझ्या सगळ्या बकऱ्या विकून टाक. तोपर्यंत त्या म्हातारीचा मीरावर पूर्ण विश्वास बसला होता. तर अर्जुन नेहमीच तिचे प्रत्येक शब्द ऐकत असे. त्याने कोणताही प्रश्न विचारता आपल्या बकऱ्या विकल्या. त्या पैशाने त्याने एक छान घर बांधले आणि एक उत्तम घोडा विकत घेतला. मग त्याने अर्जुनला घोडेस्वारी शिकायला सांगितले. अर्जुनाने तसे केले आणि 2-3 महिन्यातच तो एक कुशल घोडेस्वार बनला. काही काळानंतर मीरा आपला भाऊ अर्जुनला म्हणाली, आता तू राजाच्या दरबारात जायला सुरुवात केली पाहिजे. तिथे जी काही चर्चा होईल ती मला येऊन सांगायची. तिच्या काही समस्या असतील तर त्या काळजीपूर्वक ऐकून घे आणि परत आल्यावर मला सांग. अर्जुनने अगदी तसेच करायला सुरुवात केली. तो रोज दरबारात जायचा आणि परत येऊन तिथे घडलेली प्रत्येक गोष्ट शब्दशः आपल्या बहिणीला सांगायचे. एके दिवशी राजाने दरबारात जाहीर केले की उद्या घोड्याची शर्यत आहे. सर्वांनी आपले घोडे तयार ठेवावेत. ज्याचा घोडा जिंकेल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल. अर्जुन घरी परतला आणि त्याने ही बातमी मीराला सांगितली. हे ऐकून मीराचा चेहरा समाधानाने उजळला. थोडा विचार करून ती म्हणाली, ही खूप चांगली गोष्ट आहे दादा, तुम्ही सुद्धा तुमचा घोडा तयार ठेवा. दुसऱ्या दिवशी निघण्यापूर्वी तिने घोड्याच्या खोगीराला खाद्य आणि पाणी बांधले. मग ती अर्जुनला म्हणाली, दादा, वाटेत भूक किंवा ताण लागला असेल सर्व उपयोगी पडेल. आणि एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा, तुमचा घोडा खूप उच्च जातीचा आहे. तुम्ही इतरांना सहज मागे टाकू शकता, पण तुम्ही ही शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करू नका. फक्त राजाच्या घोड्याच्या मागे राहा आणि त्याला मागे टाकू नका. शर्यत ठरलेल्या वेळी सुरू झाली. अर्जुनसह सर्व घोडेस्वार आपापल्या घोड्यांवर स्वार होऊ लागले. सुरुवातीला बरेच घोडे अर्जुनाच्या पुढे होते, पण हळूहळू त्याने त्या सर्वांना मागे टाकले आणि अखेरीस तो राजाच्या घोड्याजवळ आला. पण आपल्या बहिणीचा सल्ला आठवून त्याने राजाला मागे टाकले नाही. तो पुढे जात असताना इतर सर्व घोडेस्वार मागे खूप राहिले. आपल्या उत्साहाने आणि गर्वाने इतका भारावून गेलेला राजा
आपण किती दूर आलो आहोत याचे भानच विसरून गेला होता. तासन तास चाललेल्या शर्यतीनंतर आणि प्रचंड उन्हामुळे राजा पूर्णपणे थकून गेला होता. अखेरीस त्याने आपला घोडा एका झाडाखाली थांबवला. अर्जुनाने घोड्याचा लगाम ओढला. राजा घोड्यावरून उतरला आणि धापा टाकत झाडाच्या सावलीत बसला. तो तहानेने व्याकुळ झाला होता आणि त्याची प्रकृती अधिकच खालावली होती. जेव्हा अर्जुन त्याच्या जवळ गेला तेव्हा तो वारंवार एकच शब्द म्हणत होता, पाणी पाणी. अर्जुनाला लगेच त्याच्या बहिणीने दिलेला माठ आठवला. त्याने पटकन घोड्याच्या पाठीवरून पाणी काढले आणि राजाला दिले. पाणी प्याल्याबरोबर राजाला जणू नवं चैतन्य आले. तो अर्जुनाला पुन्हा पुन्हा तो आभार व्यक्त करू लागला. थोड्या वेळाने राजा पुन्हा म्हणाला, मला आता खूप भूक लागली आहे. तुझ्याकडे खायला काही आहे का? होय महाराज, माझ्याकडे नक्कीच आहे. तो घोड्याकडे परत गेला आणि खोगिऱ्याला बांधलेले अन्न खाली आणले. भुकेल्या राजाने पटकन खाल्ले. जेवणानंतर त्याची प्रकृती बरीच सुधारली. आता तो काळजीपूर्वक अर्जुनाकडे पाहून म्हटले, आज तू माझा जीव वाचवलास. तू नसतास तर माझे काय झाले असते याची मला कल्पना नाही. पण मी तुला यापूर्वी दरबारात कधीच पाहिले नाही. अर्जुन आदराने म्हणाला, महाराज, मी अनेक दिवसांपासून तुमच्या दरबारात येत आहे. कदाचित तुमच्या लक्षात आले नसेल. अर्जुनाचे शब्द ऐकून राजाने त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहिले. तो म्हणाला, ते जाऊ दे. मुद्दा हा आहे की तू आज माझा जीव वाचवला आहेस, म्हणून आजपासून मी तुला माझा सेनापती म्हणून नियुक्त करतो. राजाचे शब्द ऐकून अर्जुनाला प्रचंड आनंद झाला. दरम्यान मागे राहिलेले काही सैनिक आणि इतर घोडेस्वारही तिथे आले. राजाने त्या सर्वांना विचारले की कोणी पुढे आले आहे का? अर्जुनाचा जीव वाचवल्याबद्दल त्याला काय बक्षीस द्यावे? सैनिक संभ्रमात पडले होते, कारण कोणी कोणाचा जीव वाचवला हे त्यांना कळत नव्हते. मग राजाने त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि अर्जुनाकडे बोट दाखवून म्हणाला, आज तुमचा राजा या तरुणामुळे जिवंत आहे, म्हणूनच मी त्याला माझ्या सैन्याचा सेनापती नेमले आहे. हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या अनेक सैनिकांचे आणि घोडेस्वारांचे चेहरे स्पष्टपणे नाराज झाले. त्यांना आश्चर्य वाटले की असा एक सामान्य माणूस आपला सेनापती कसा काय होऊ शकतो. पण त्यांच्यापैकी कोणामध्येही राजासमोर बोलण्याचे धाडस नव्हते. यानंतर राजा आपल्या सैनिकांसह राजवाड्यात परतला. तर अर्जुन आपल्या घरी परत गेला. तो आला आणि त्याने मीराला सर्व काही सांगितले. हे ऐकून मीराचा चेहरा समाधानाने उजळला. थोडा विचार करून ते म्हणाले, दादा, घोड्याला जसा आहे तसाच उभा राहू द्या. त्याच्यावर खोगीर घालू नका आणि त्याला अजून चाराही देऊ नका. राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने राणीसमोर तीच गोष्ट पुन्हा सांगितली की जर एखादी अनोळखी व्यक्तीने त्याचा जीव वाचवला असेल तर त्याला काय बक्षीस द्यावे. अर्जुनाच्या सेवेबद्दल राजाचे हृदय अजूनही कृतज्ञतेने भरलेले होते. त्याला सेनापती म्हणून नियुक्त करूनही ते पुरेसे नाही असे त्याला वाटले. राणीने आश्चर्याने विचारले, कोणी कोणाचा जीव वाचवला? तुम्ही स्पष्ट का बोलत नाही? तेव्हा राजाने मनात घडलेली संपूर्ण घटना सांगितली. हे ऐकून राणी म्हणाली, महाराज, जर असे असेल तर मग तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न त्या तरुणासोबत लावून द्या. तसे आता लग्नासाठी पात्र आहे. तो हुशार आणि चांगल्या चारित्र्याचा वाटतो. राजा मनातल्या मनात आधीच असा विचार करत होता, पण त्याला ते बोलता येत नव्हते. तो संकोच करत होता. राणीचे शब्द ऐकताच लगेच तो सहमत झाला. त्याने ताबडतोब आपल्या सैनिकांना त्या तरुणाला शोधून त्याच्यासमोर हजर करण्याचा आदेश दिला. आदेश मिळताच सैनिक त्याला शोधायला निघाले. राजाने त्याचे पूर्ण नाव किंवा गाव सांगितले नसल्यामुळे ते त्याला शोधत अखेरीस अर्जुनच्या घरी पोहोचले. घराबाहेर त्यांना तोच घोडा बांधलेला दिसला. तो ताबडतोब घोड्यावरून उतरून आत गेला. मीरा अंगणात बसली होती. त्याने तिला घोड्याच्या मालकाविषयी विचारले. मीराने विचारपूर्वक उत्तर दिले. तो अजून घरी परतला नाही, फक्त घोडाच परत आला आहे. खरे तर मीराला भीती होती की राजरक्षक मत्सरापोटी अर्जुनाला वाईट वागणूक देतील. ते रक्षक निराश होऊन परतले. ते राजवाड्यात परत आले आणि राजाला म्हणाले, महाराज, आम्हाला घोडा सापडला आहे, पण त्याचा स्वार अजून परत आलेला नाही. राजाच्या लगेच लक्षात आले की सैनिक नक्कीच विश्वासघातकी होते आणि संपूर्ण सत्य सांगत नव्हते. अखेरीस राजा स्वतः काही विशेष सैनिकांसह अर्जुनाच्या घरी आला. त्याने अंगणात उपस्थित असलेल्या मीराकडेही त्या घोडेस्वाराविषयी चौकशी केली, पण ह्यावेळी सुद्धा मीराने तेच उत्तर दिले. तेव्हा राजा हसला आणि म्हणाला, कृपया तुझ्या मनातील शंका दूर कर. मी स्वतः राजा आहे. मी त्याला कोणतीही इजा करणार नाही. राजाचे शब्द ऐकून मीरा म्हणाली, महाराज, मला क्षमा करा. तो माझा भाऊ असून आत विश्रांती घेत आहे. मी त्याला लगेच बोलावते. यानंतर राजा अर्जुनाला आपल्यासोबत महालात घेऊन गेला. त्यांनी त्याला सरसेनापती म्हणून अधिकृतपणे नियुक्त केले. त्यानंतर त्यांनी त्याला दरबाराचे नियम, सैन्याची कर्तव्ये आणि कार्यपद्धती समजावून सांगितली. अर्जुनाला सेनापती म्हणून नियुक्ती केल्यानंतर राजा त्याला म्हणाला, तुझी संमती असेल तर माझी इच्छा आहे की तू माझ्या मुलीशी लग्न करावे. राजाचे शब्द ऐकून अर्जुन क्षणभर आश्चर्यचकित झाला. मग आदराने म्हणाला, महाराज, मला क्षमा करा.
पण मी माझ्या घरच्यांशी सल्लामसलत केल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. अर्जुनाचे बोलणे ऐकून राजाला थोडे आश्चर्य वाटले, पण तो म्हणाला, तुला जे योग्य वाटेल ते कर. अर्जुन घरी परतला आणि त्याने मीराला राजाच्या लग्नाच्या प्रस्तावाबद्दल सांगितले. हे ऐकून मीराचा चेहरा उजळला. अगदी तिच्या विचाराप्रमाणेच घडले होते. सर्व काही अपेक्षेप्रमाणे चालले होते. तिने शांतपणे आपल्या भावाला ते नाते स्वीकारण्याचा सल्ला दिला. काही दिवसानंतर राजाने आपली मुलगी सुनीता हिचा विवाह अर्जुनाशी मोठ्या थाटामाटात लावून दिला. अर्जुनाचा साधेपणा, शौर्य आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत असल्याने राजकुमारी या लग्नाने खूप आनंदित झाली. नंतर राजाने आपल्या मुलीला अमाप संपत्ती दिली आणि आपले अर्धे राज्य अर्जुनाच्या हवाली केले. आता अर्जुन केवळ एक मेंढपाळ राहिला नव्हता, तर तो आपल्या अर्ध्या राज्याचा राजा बनला होता. भाऊ खोवणी तो आपली बहीण मीरा हिच्याकडे गेला आणि म्हणाला, ताई, हे सर्व तुझ्यामुळेच शक्य झाले आहे. तू एका सामान्य मेंढपाळाला राजा बनवले आहेस. तुम्ही केलेल्या सर्व गोष्टींसाठी अजून काही मागितले नाही. तुम्हाला जे हवं असेल ते आज मागा. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. भावाचे शब्द ऐकून मीराच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. मग थोडा वेळ विचार करून ती म्हणाली, दादा, आता जर तू राजा असशील तर मी सांगेन तसे कर. राज्यात प्रवेश कर, सैनिक तैनात कर आणि जर विजय सिंग नावाचा व्यापारी कधी इथे आला तर त्याला ताबडतोब अटक करा. कोणताही विलंब न लावता अर्जुन म्हणाला, तुमची इच्छा भगिनी. काही काळ लोटला आणि एके दिवशी विजय सिंग खरोखरच या राज्याच्या सीमेवर पोहोचला. त्याने आपले नाव सांगितल्याबरोबर राजाच्या आज्ञेनुसार सैनिकांनी त्याला तत्काळ अटक केली. त्याला तुरुंगात टाकण्यात आले. सैनिक फक्त म्हणाले, हा राजाचा आदेश आहे आणि आम्ही फक्त त्याचे पालन करत आहोत. आपला गुन्हा काय आहे विजय सिंगला कळत नव्हते. त्याला अटक केल्यानंतर सैनिकांनी अर्जुनला कळवले. अर्जुनने लगेच मीराला कळवले. विजय सिंगच्या अटकेची बातमी ऐकून मीराच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधानाचे भाव उमटले. त्या भावनेने तिला वेढून टाकले. ती कित्येक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होती. बहिणीच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून अर्जुनने विचारले, ताई, आता सांग, आपण पकडलेला तो माणूस कोण आहे? मीराने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, दादा, लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझ्या पतीने मला जंगलात एकटी सोडलेली ती दुर्दैवी संध्याकाळ तुम्हाला आठवते का? अर्जुन लगेच, हो ताई, मला सगळं आठवतंय. मीरा हळू पण ठामपणे म्हणाली. आपल्या तुरुंगात कैद असलेला तो माणूस माझा गर्विष्ठ नवरा विजय सिंग आहे. हे ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटले. मीरा पुढे म्हणाली, त्याच्या गर्विष्ठपणाबद्दल त्याला धडा शिकवण्या इतका तू पात्र होशील या दिवसाची मी कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते आणि अखेर ती वेळ आली आहे. मीराचे शब्द ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटले, पण त्याने आणखी काही प्रश्न विचारले नाहीत. मीराने त्याला तिच्या आणि विजय सिंग यांच्यातील भांडणाबद्दलचे संपूर्ण सत्य सांगितले नव्हते. 3-4 दिवसांनी मीरा म्हणाली, आज माझ्यासोबत तुरुंगात चल, मला त्याला भेटायचं आहे. निघण्यापूर्वी मीराने तेच कपडे घातले होते जे त्याने त्याच्या लग्नाच्या आणि विभक्त होण्याच्या दिवशी घातले होते. भाऊ आणि बहीण तुरुंगात गेले. दरम्यान विजय सिंग 4 दिवसांपासून तुरुंगात होता. एका अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात साखळ दंडाने बांधलेला, मळके कपडे आणि विस्कटलेले केस असलेला तो पूर्णपणे खचला होता. त्याने असे कोणते पाप केले होते ज्यामुळे ही शोकांतिका ओढवली याचाच तो विचार करत राहिला. राजाने त्याला तुरुंगात टाकले आहे, तो या विचारात मग्न होता. तेवढ्यात अचानक तुरुंगाचा दरवाजा उघडला आणि मीरा आपला भाऊ अर्जुनासोबत आत आली. मीराच्या इशाऱ्यावर अर्जुनाने सैनिकांना कैद्याच्या बेड्या सोडवण्याचा आदेश दिला. बेड्या सुटताच विजय सिंगने पुढे पाहिले तेव्हा त्याला राजा राजवस्त्रात त्याच्यासोबत उभा असलेला दिसला. मीराला पाहून तो चकित झाला. तो अर्जुनला ओळखू शकला नाही, पण मीराला ओळखायला त्याला क्षणभर वेळ लागला. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. एके दिवशी आपण या अवस्थेत मीरासमोर उभे राहू अशी त्याने कधी कल्पना केली नव्हती. त्याचे भाव बदलताना मीरा शांतपणे पाहत राहिली. अखेरीस विजय सिंगला लाज वाटली आणि आश्चर्याने तो म्हणाला, तू इथे? क्षणभर शांततेनंतर मीरा म्हणाली, म्हणजे तुम्ही मला ओळखलं? मग तुम्हाला जंगलातली ती संध्याकाळ नक्कीच आठवत असेल. विजय सिंगचा चेहरा फिक्का पडला. एका क्षणात आपण केलेले सर्व काही त्याला आठवले. पुढच्याच क्षणी तो गुडघ्यावर कोसळला आणि रडू लागला. मला माफ करा, मी गर्वाने आंधळा झालो होतो. माझ्या कृत्यांबद्दल पश्चाताप झाल्याशिवाय एकही दिवस गेला नाही. मी केलेल्या चुकांची भरपाई करता यावी म्हणून मी तुम्हाला खूप शोधले, पण मला कधीच यश आले नाही. आता तुम्ही जे काही शिक्षा द्याल ते मी स्वीकारतो. विजय सिंगला या अवस्थेत पाहूनही मीराच्या चेहऱ्यावर एक खोल समाधानाची भावना होती. ती म्हणाली, मी तुला शिक्षा देणार नाही, मी तुला आरसा दाखवायला आलो आहे. त्या दिवशी तू काय म्हणाला होतास ते आठवते का? तू त्या मेंढपाळाला बकऱ्यांचा पुत्र म्हणाला होतास. तो कधीच बदलू शकणार नाही असंही तू म्हणाला होतास. बघ, आज तोच मेंढपाळ साम्राज्याचा राजा आहे आणि तू त्याचा कैदी आहेस. हे ऐकून विजय सिंग थक्क झाला. आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. तो अर्जुनाकडे पाहतच राहिला.
त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. अर्जुन शांतपणे उभा राहून ऐकत होता. त्याला पूर्णपणे समजले होते की त्या गर्विष्ठ माणसाने त्या दिवशी त्याच्या बहिणीला का सोडून दिले होते. मीरा पुन्हा म्हणाली, तू श्रीमंत होतास, मोठ्या घराण्यातल्या होतास, म्हणून तुला वाटले की एक गरीब माणूस तुझ्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. दुसरीकडे हा तो मेंढपाळ होता ज्याच्याकडे एक अनोळखी स्त्रीला तुमच्या घरात स्थान दिले, आईचे प्रेम दिले आणि बहिणीचा आदर दिला. आणि तुम्ही काय केले? आपल्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मला जंगलात एकटे सोडून गेलात. आता सांगा, माणूस कोण आणि पशु कोण? मीराचे शब्द ऐकून विजयसिंग शर्मीने मान खाली घालून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दाटून आले. तो फक्त एवढंच धाडस गोळा करत म्हणाला, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. गर्वाने खरंच माझं मन व्यापून टाकलं होतं. काही वेळ शांतता पसरली. मीराच्या हृदयाला आता ती शांती मिळाली होती ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. तिने आपल्या गर्विष्ठ पतीला एक असा धडा शिकवला. अखेरीस विजयसिंग अर्जुनासमोर हात जोडून पुढे आला. तो म्हणाला, मला माफ करा, मी तुम्हाला वाईट बोललो. अर्जुनाने नम्रपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काही हरकत नाही. आमच्याकडे एक म्हण आहे की कधीही विसरता येत नाही. दरम्यान मीरा पुन्हा पुढे आली आणि विजयसिंगला विचारली, ज्या तलवारीने तू माझी मान कापणार होतास तिला गंज चढला आहे का? जर तू तयार असशील तर मी आजही तुझ्यासोबत आयुष्य घालवायला तयार आहे. हे ऐकून विजयसिंगच्या डोळ्यात पाणी आले. आधी तो लाजली ढसा रडला. मग मीराने पुन्हा त्याच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय ऐकून तो भावूक झाला. जड अंतक आवाजात तो म्हणाला, हो, काही काळासाठी माझ्या गर्वाने माझ्या बुद्धीवर मात केली होती, पण माझ्यावर विश्वास ठेव. एकही दिवस असा गेला नाही जेव्हा मला स्वतःबद्दल वाईट वाटले. मी जे काही केले त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही. मी तुला सगळीकडे शोधले. माझ्या घरच्यांनी माझ्यावर पुनर्विवाहासाठी खूप दबाव टाकला. मी दुसऱ्या कोणाचा विचारही केला नाही. तूच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस. माझ्यासारख्या व्यक्तीला दुसरी संधी देऊन तू माझ्यावर किती मोठे उपकार केले आहेस हे मला कळत नाही. माझ्या प्रिये, ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा विहिरीवर पाहिलं आणि त्या दिवसापासून फक्त तूच म्हणूनच मी फक्त तुमच्या वडिलांना विचारले. मी तुझ्याकडे लग्नाची मागणी घातली. विजयसिंगचे शब्द ऐकल्यानंतर जवळ उभ्या असलेल्या मीराच्या डोळ्यातही पाणी आले. अर्जुनाच्या डोळ्यातही पाणी अश्रू दाटून आले. विजयसिंग पुढे आले. त्यांनी मीराचा हात धरला आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, मी वचन देतो, मी जिवंत असेपर्यंत तुझ्या आयुष्यात कोणतेही दुःख येऊ देणार नाही. असे म्हणून त्याने मीराला मिठी मारली. त्याने आनंदाने आपल्या बहिणीचा निरोपही घेतला. अशा प्रकारे मीराने केवळ आपल्या पतीचा अहंकारच मोडला नाही, तर एका साध्या मेंढपाळाचे आयुष्यही बदलून टाकले. या संपूर्ण कथेने हे सिद्ध केले की कोणताही माणूस आपल्या पापांपासून मुक्त असू नये. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका काही नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.